भैरवी श्री प्रभूंनी क्रीडा करत असताना स्वामींनी निश्चळत्व स्वीकार केले आणि श्री प्रभू प्रति सर्वज्ञानी जी आपली श्रद्धा आणि भाव दाखवला आणि स्वामी जवळ आल्यावर डोळे बंद करून स्वामी बसलेले. तर हा श्री प्रभू बाबांचा खेळ न भंगावा म्हणून सर्वज्ञानी शांत डोळे झाकून बसले. मग श्री प्रभू बाबा सर्वज्ञांच्या एक एक अवयवाला खेळ सुरू केला. भाळा प्रदेशावर बोट ठेवलं. आता ही लीळा सगळी डोळ्यासमोर चिंतन करताना श्री प्रभू बाबा म्हणायचे, अहो देव होय म्हणे. आणि मग शेवटी अशा प्रकारे देव प्रश्नवशीला देवाने देवाची प्रशंसा केली, प्रतिष्ठा केली. आता यामध्ये त्या देवतेंच्या मूर्तीमध्ये जे जडफळे आहेत किंवा तिथे एखादी देवता जर आली समजा सामर्थ्याच्या रूपाने नटली तर देवतेला संबंध देतील स्वामी, जडफळे याला संबंध देतील, ईश्वर स्वरूपाचा आनंद देतील त्यांना. अशा प्रकारे श्री प्रभू बाबांना जरी तो तसा अवतार असला पर स्वीकार नाही देते, पर स्वीकारे नसे, पर स्वरूप ज्ञान असल्यामुळे त्या देवतेला आनंद होईल. मग आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रत्येक अवयवाला सर्वज्ञांनी खेळ का केला, काय उद्देश आहे? नामालय कैवल्य शक्तीच्या मुद्रा तिथे स्थापित केलेल्या आहे. म्हणून सर्वज्ञ पैठणला म्हणाले, केथ कैवल्य दानी आला अशी. जी कैवल्य दानाची जी मुद्रा आहे सर्वज्ञांच्या प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी ती आता सर्वज्ञ चक्र श्री प्रभू बाबांनी ती घोषित केली. सर्वज्ञानात असं कैवल्याच्या दानाने मुद्रित केलं की तुम्ही देऊ शकता. ते तुम्ही फक्त हो म्हणा, देऊन टाकू. जसं साधेला सर्वज्ञ आले, दिला आपण समज. तो म्हातारा आला, दिला कैवल्य. सर्वज्ञ काही करू शकतात. का? श्री प्रभू बाबांनी आता त्यांना राजमुद्रा कैवल्याचा शिक्का देऊन टाकला. तुम्ही म्हणा फक्त, लगेच कैवल्य. म्हणून कैवल्य शक्तीची मुद्रा प्रतिष्ठापित केली प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी. म्हणजे आता इथं काय मिळालं आपल्याला नवीन ज्ञान? प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी जरी कृपा असली नखापासून ते सागरापर्यंत ते कृपा आहे. आणि आता ही कैवल्य शक्तीची कृपा देण्यासाठी लागणारं कृपाळूपण, असा एक नवीन मुद्रित अर्थ इथे आपल्या लक्षात येतो. आता ही लीळा कळायला थोडंसं जड जातं, कारण आपल्याला शब्दाचं भाषेचं बुद्धीचं हे नसल्यामुळं स्मृतिर्लब्धा. अर्जुन काय म्हणतो? मला नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. ही स्मृती प्राप्त झाल्याशिवाय
पुढचं काहीच कळत नसतं दैवराहाटीमध्ये. मग ह्या एक 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 पुढे घेऊन चालले तुम्हाला चिंतन करायला, की त्या मुद्रा स्थापित केल्या. साध्य स्वरूपाशी जीव कैवल्याशी. हे कुठे कुठे मुद्रा काम करतात बघा आता. माया त्रिविध तत्विध मायेशी ती सूचना केली. कैवल्याची मुद्रा तिथे स्थापन केली. साध्याशी स्वरूपाशी जीव कैवल्याशी. का केवळ परते देखत असे. वचनच आहे स्वामींचं. तर केवळा ते काय न देखे, ना शक्ती स्वीकारे न देखे, स्वरूप ही देखे. हे सगळं असं आतलं चिंतन सांगतात. काय काय असतं ईश्वराच्या नजरेमध्ये ते तर सांगतात. तर म्हणाले ही सर्वज्ञांची जी कांदी तर काय मायापुरात येत नाही. त्याच्यानंतर सर्वज्ञानी युद्ध करताना लागलेलं काय तिथे कशाचा वन आहे तो? कांदी म्हणजे काय? काय लागलं होतं स्वामींना? हो ना, तेच ते. आता कुठे युद्ध करते स्वामी? तिथंच भरवसला युद्ध करताना. युद्ध जिंकलं स्वामींनी ते. तिथे तलवारीचा कट लागला होता स्वामींना आणि त्याचा वन उमटला. ती स्वामींची ओळख आहे. त्या महिमभट्ट म्हणाले, अरे चक्रधर स्वामी आले. भट्टवास बसले होते स्मरण करत रुद्रपूरला. कोण आलतं ते? त्यावेळेला भट्टवास म्हणतो, त्याला कांदी आहे का बघ बरं. कथळी नाथ आहे म्हणाले. आणि विचार पहिल्या भेटीचा प्रश्न. तो म्हणजे नाथ जाणे. भट्टवासून त्यावेळेला तिथे कांदी विचारलेली. आता हे सगळे तात्विक चिंतनाचे विषय आहेत. मग ते म्हणतात ती कांदी जी आहे सर्वज्ञांच्या ठाई ती काय आहे? त्या कांदीला पण हात लावला सर्वज्ञाने, श्रीप्रभुबाबांनी तिथे भैरव मंदिरात ना. म्हणाले तिथे बाहुल्य कृपे स्थापन करायचं होतं, कृपेला म्हणून. तर श्रीप्रभूच्या स्पर्शे जडा चेतना संबंध होय. तर गोसाव्याच्या श्रीमूर्ती संबंध होय की नाही होणार? तर एक विचार निर्माण केला. इकडे संबंध झाला तर तिकडे संबंध होतो दुसरीकडे. स्वामींच्या श्रीमूर्तीला जर श्रीप्रभूंनी संबंध केला तर तिथे कृपा आणि माया येते का? अहो म्हणाले संबंध होईल पण निक्षेप नाही होणार. का ते जड वस्तूशी होत असते, अजडाशी चिजडाशी नाही. का जडते सप्त धातू देवता संख्या विलेपनवत. का मनुष्य वेश हे लीळा पूर्वपक्षे वेडस कार्याची. दिसताना वेडस कार्य दिसतं पण म्हणाले सिद्धांत स्वरूपाची. सिद्धांत ही लीळा स्वरूपाची आहे. आता श्रीप्रभूच्या ठाई सर्वज्ञानी उपहार करायला लावला. कसला उपहार केलता? गोड पदार्थ करा मानले पैशांना, जेवढं काही येतंय तेवढं. तर मग असं का गोड अन्न का त्यांना प्रिय आहे? नावाले श्रीप्रभू बाबांनी ज्याचं देह स्वीकारलेलं आहे त्या देहाला ते आवडायचं म्हणून. तर त्याची ती प्रवृत्ती स्वीकारली ती स्वामींना माहिती आहे म्हणून.
तर मग बाईसा दररोज स्वामींना वडे करायच्या. प्रतिदिनी वडे करती आरोग्याला देती. सगळं त्यांना आवडायचं म्हणून. मग दोन्ही अवताराच्या 2 योग्यता. आता पहा बाईसांना काय काय प्राप्त होतं. इकडे सेवा आहे, तिकडे सेवा आहे. ते म्हणतात 2 अवताराच्या दोन्ही योग्यता. वस्त्री दोन्ही संबंध. वस्त्र पण दिलं स्वामींनी, ते मुकुटावर ठेवलं, त्याने घेतलं, ह्याने घेतलं. 2 कृपा, 2 माया, 2 प्रसन्नता. 2 माया, 2 कृपा, 2 प्रसन्नता. वरविधी ओळगवलिया अवसर काळी उल्हास झाला. त्यावेळेला वरविध आले सगळे. प्रवृत्ती वसे ओलावा सर्वांना निर्माण झाला. ओळखणे स्पर्श सुख दिलं. हे अवतार भेटले, ते अवतार भेटले, तर ओळखणे पण भेटल्यात नाही पुण्य झाला. तर स्पर्शाचं सुख दिलं. तो अवसर वरवीर देखती, ओळखण्या देखती आणि त्याचा अनुभवही होय. तर देवता अनेके न प्रभवी. देवतांना काय प्रभवायचे म्हणून प्रभवत नाही ना सुख. ना बळबळी ज्ञान ज्ञानी गगनी विमानी दाटती. तो अवसर पाहिला. ते आनंद जरी नसला तरी, संचारू सुख जरी नसलं तरी, ते सुख आणि समाधान तो अवसर पाहिल्यावर आनंद होतो. ब्रह्मांड सर्व 81 कोटी सर्वांना आनंद उत्सव पाहायला मिळतो. ते बघतात देवता शक्ती. म्हणून ते सांगतात सुख सुखी ज्ञान ज्ञानी गगनी विमाने दाटती. तो ते पाहताना सुख सुख होतं त्याला. सुखी होऊन जातात त्या देवतेच्या मूर्ती सुद्धा. ओळखण्याला वेगळा आनंद मिळतो. तो अवसर भैरव मठातला पाहताना अरे हे काय चाललंय. 2 अवताराच्या किती ओळखण्या जमल्या तिथे आता. त्यांच्या 81 कोटी, त्यांच्या 81 कोटी. म्हणजे आज काय उत्सव आहे बाबा म्हणाले ते श्रीप्रभू बाबा परमेश्वरपुराला. आणि मग त्या ओळखण्याला आनंद झाल्यामुळे तेवढ्याच देवता आल्या तिथे पाहिला तो अवसर. मग त्याची कल्पना दृश्य, कल्पना नाही, ती वास्तवच आहे. कल्पना काय, तुम्हाला कल्पना यावी म्हणून ते शब्दाने सांगितले की बाबा असं होतं. म्हणून ते श्री प्रभुबाबांनी शिकार अशा प्रकारे ती आखाडा निर्माण केला. आणि दोन्ही अवतारांनी केवळाची क्रिया, केवळ ईश्वर स्वरूपाची क्रिया तिथे वृद्धपुराला प्रगट झाली. अशा त्या भैरव बुरुजाच्या ठिकाणी आणि स्वामींनी वस्त्राच्या ठिकाणी हा विषय तिथं केलेला आहे. ही लीळा झालेली आहे आता. मग आता सर्वज्ञांचा हा अवसर संपल्यावर स्वामींना आता विजय करायचे. विजय करावयाची प्रवृत्ती झाली. गोसाई बाईसा ते म्हटले, बाई जा, श्री प्रभूची पूजा आरोग्यविधी सारून या. मग बाईसा गेली, सगळा विधी सारून आली. तिकडे आरोग्य झाली. सर्वज्ञांना गोळा झाला, विडा झाला. मग कोड स्वीकारला. बाईसा ते सर्वज्ञ म्हणतात, बाई हे प्रातःकाळी येथून विजय करी. तुम्ही बेलोर मार्गी उभे राहावे. सर्वज्ञांची विजय करण्याची इथली पद्धत कशी आहे. बाईसांना सांगितलं, रात्री सांगितलं ते आम्हाला सकाळी जायचंय, आम्ही जाणार आहोत, पण तुम्ही सकाळी जाऊन बेलोर मार्गी उभे राहा.
आमच्यासोबत काही येऊ नका. सरस्वामींचा प्लॅन आहे तो. हो का वा. मग हंसराजा मला लगेच निघाली ती पण. स्वामी म्हणाले, तुम्ही श्रीप्रभूचे सेवेशी तुमची सेवा अंगी करतील. म्हणाले, इथं कोण नाही आहे सेवेला, राहा. हंसराजाला आश्चर्यच वाटलं. म्हणाले, बाई मला एकटीला सेवा सर्वात कठीण असते, म्हणून दास्यमोचक सांगितलं. सर्वात काय कठीण असेल ते आठवण विजनपेक्षा वजन तुम्हाला मन मोकळ्या मनाने करता येतं ना. पण सेवा करायची म्हणल्यावर मनोधर्म राखायची लय अवघड असतो. कठीणात कठीण काम आहे, म्हणून सेवा दास्यमोचक आहे. बाईसांना ते जमलं, आबाईसांना जमलं, आहे की नाही. हे 2-4च व्यक्ती आहेत चरित्रामध्ये ही प्रवृत्ती सांभाळता आली. दत्तात्रय प्रभूंचं सेवादास्य कोणाला जमलं, कोणाला जमलं नाही. मग एकटेच राहिले बाबा आपले. एकटं जायचं नाही, एकटं. श्रीकृष्णांची प्रवृत्ती, त्यांचं सेवादास्य फक्त उद्धवाला जमलं, बाकीच्यांना काही जमलं नाही. कार्यक्रम हुकून गेला तो. तर असं ते चिंतन करायचं, आपण आठवायचं स्मरण करताना. म्हणून हंसराजाला स्वामी हा म्हणल्याबरोबर तिचा चेहरा बदलला. बाई म्हणाले, मी एकटीच आणि बाबांजवळ म्हणाले, हो राहा म्हणा, येऊ नका तुम्ही आमच्यासोबत. तर काय स्वामी म्हणल्यावर काय प्रश्न नाही ना. ती म्हणती जी ठीक आहे. मग बाई सर्वांनी गोसावी बाई साथे म्हणता, बाई तीची दिवसाचा वेचू घ्या. बाईशी म्हणते, हो का बा. मग ती दिवसाचा वेचू सवय घेतला. हंसराजापाशी वेचावया दाम 16 दिले स्वामींनी. स्वामींची कशी नियोजन प्लॅनबद्ध स्वामींचा कार्यक्रम आहे. आपल्यासोबत 3 असून हंसराजाला किती दिले, 16 आसू म्हणजे आताचे 2-3 लाख रुपये. जाऊ द्या माझे श्रीप्रभूंच्या खर्चाला. आणि नीट उपयोग करा, वेळेवर सेवा करा, वेळेवर जेवण द्या. ते प्रॅक्टिकल पाहिलं ना आता हंसराजांनी 20 दिवसात. तसं तसं द्या, ते पदार्थ मोजकेच द्या वगैरे वगैरे सगळं ज्ञान त्या हंसराजाला परत केलं. म्हणाले, बाई तुम्ही चुकू नका. बारीक गोष्ट आहे. आता अवताराने अवतारापासून जायचंय. उद्धरण कार्याला ज्ञानशक्तीला आता प्रारंभ करायचा आहे. वेगळं काहीतरी स्वामी घेऊन निघाले तिथून. स्वामी म्हणतात, बाई श्रीप्रभूचा ठाई अन्न निष्पन्न करून चांगलं द्या कुशलतेने. बरवी सेवा करा, निरवडी खातली. सेवेची निरवाची निवडी करून बरोबर तिला डोक्यात घातलं. पण तुम्हाला असं राहायचं इथे, या म्हणाले तुम्ही आता सर्वजण जा इथून, आम्हाला झोपायचं आता. सर्वज्ञांनी पौर स्वीकारला. उदयाची गोसावी जय करून तेथून गंगा तीराशी बिले. जय केला श्रीप्रभुवांना. आता इथून सर्वज्ञांची आता ही भेट संपली. मग बेलोर मार्गी बाईसा तिथं थांबलेले आहेत पुढे जाऊन. मग स्वामी बेलोराशी बिले. रस्त्यामध्ये बाईसा भेटल्या. तिथे शंखनाथी उत्तरील भिडी उत्तराभिमुख
तिथे आसन झालेलं आहे सर्वज्ञांना बेलोरला. मग गोसाव्याशी बहुता दिवसा माजणे नाही, म्हणून बाईसा विनंती करते, बाबा मला बहुत दिवस झाले, तुम्ही आज स्नान स्वीकार केलं नाही, मर्दना नाही. आता आपण मी इथे करते म्हणाले नियोजन. स्वामींनी विनंती स्वीकारली. ठीक आहे म्हणाले, करा. मग शंखनाथा मागे नाणये समीप मर्दना मारणे झाले. शंखनाथाच्या चौकी वेचाचा पूजा अवसर झाला. आता ते हे पण दिसेल तुम्हाला बेलोर मार्गे. मग शंखनाथाच्या मंदिरात आपल्या स्वामींना झालेलं मर्दना, मादने, उटी, उपहार ही लीळा तुम्हाला स्मरणात येईल. मग अवघ्या दिवसाची बाईशी पूजा केली. आता बाईचा प्रेमी असल्यामुळे 20 दिवसांची पूजा बाईसाने आता एकाच वेळेला अर्पण केली स्वामींना. रडू आरोहणा झाली, ते शंकराची वस्ती झाली. उदयाची पूजा अवसरानंतर मग आता सर्वांनी विजय केले. शिराळा नागनाथी वस्ती. गोसावी उदयाची शिराळ्याशी विजय केले. थेट नाविक भैरवाच्या देवळी आसन झाले. मग शिराळा नागनाथाचे देऊळ पूर्वाभिमुख, तेच चौकी आसन झाले. आता स्थान आहेत ते आपणाला. बैशीशी चरण प्रक्षाळले, उपहार निपजविला, पूजा अवसर केला, रवना झाली, गोडा झाला, विडा वाजवला, भक्तजना पांती प्रसाद झाला. गोसाव्याशी प्रौढ झाला, तेथची वस्ती झाली. मग सर्वज्ञ तेथून टाकरखेड्याला विजय केले. तेथेही सिद्धनाथाचा देवळी आसन झाले. बाईशी चरणचाळन केले, उपहार निपजविला, आरोग्य झाली, गोळा विडा झाला. मग प्रौढ स्वीकारला, भक्तजना प्रसाद झाला, ते वस्ती झाली. अशा प्रकारे दर मुक्काम सर्वज्ञांचा हा प्रवास सुरू झाला. दंडवत